तर मंडळी, तुम्हाला जर तुमचे जीवन आनंदाने जगायचे असेल तर टोकाचे वादविवाद न करता स्वतःमध्ये करा हे बदल. तर मंडळी, पाहूयात ते बदल काय आहेत. प्रत्येकजण आपले आयुष्य आनंदाने जगू पाहतो आणि तो तसा प्रयत्नही करतो, परंतु त्यामध्ये मी आडवा येतो. मीच का बदलू, मीच का तडजोड करू, समोरच्याला गरज असेल तर तो बदलेल, मी आहे तसाच योग्य आहे आणि मी असाच राहणार. परंतु काही जण असे असतात, वाद नको म्हणून स्वतःला ॲडजस्ट करतात, समोरच्याच्या कलेनुसार वागण्यास समर्थ असतात आणि मग ते स्वतःमध्ये बदल करतात. आणि हेच आजच्या या धकाधकीच्या वातावरणात अतिशय गरजेचे आहे. दुसऱ्याचा स्वभाव आपण बदलूच शकत नाही, मग ती कितीही जवळची व्यक्ती असेना का. आणि म्हणूनच शांतता हवी असेल, नातेसंबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या. आयुष्यात शांतता आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. आपण ग्रुपमध्ये चर्चा करताना कधीकधी आपण अशा विषयाला छेडतो ज्याच्यामुळे वाद होतात. एकाला तो विषय किंवा ती गोष्ट छान वाटते तर दुसऱ्याला ती आवडत नाही आणि मग त्यामुळे मतभेद वाढतात, वाद टोकाचे होऊ लागतात आणि नातेसंबंध दुरावतात. मग अशा वेळी नक्की काय केले पाहिजे? सोपे आहे, स्वतः बदलावे. म्हणजे काय? त्या विषयावर बोलणे थोड्या वेळ टाळावे. परंतु होते काय, आपण त्या गोष्टीचा धागा सोडतच नाही, तो धागा पकडूनच राहतो आणि गोष्टी पकडून ठेवणे फार घातक असते. काही गोष्टी काळावर सोडून द्याव्यात, कारण तेच त्याच्यावर उत्तम उत्तर असतं. घरात, कार्यालयात, मित्रमंडळींमध्ये अनेक वादविवाद घडत असतात. कधीकधी हे वादविवाद इतके टोकाला जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते. आजकाल तर नाती लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातूनच समाजविघातक गोष्टी देखील घडत आहेत, जसे की खून, मारामाऱ्या, सामाजिक आणि घरगुती हिंसाचार, घटस्फोट, बलात्कार, ॲसिड हल्ले, दंगेधोपे इत्यादी. ह्या सगळ्यामागे एकच महत्त्वाचे कारण असते, ते म्हणजे कोणीच मागे न हटणे, कोणीच माघार घेत नाही आणि कोणीच स्वतःमध्ये बदल घडवत नाही. काहींना वाटत असते स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे आपणहून माघार घेणे, आपला अपमान. आणि मग या खोट्या अहंकारापायी प्रचंड कष्ट होते आणि समाजाला मग आपण दोष देतो. काही जण खूप हट्टी असतात, आपल्याच गोष्टींवर अडून बसतात. माझ्याप्रमाणेच सर्व गोष्टी फिरल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत असे वाटते. अशी माणसं खूप आत्मकेंद्रित असतात. मग जेव्हा त्यांना कळते आपल्या मनासारखे होणार नाही, मग त्यांच्या रागाचा पारा प्रचंड वाढतो आणि हा राग खूप भयानक असतो. त्यामुळे तो व्यक्ती स्वतःचे आणि दुसऱ्याचे स्वास्थ्य हरवून टाकतो. काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं तर आयुष्य खूपच सोपे असते, परंतु मनुष्य अपेक्षेपोटी आणि अहंकारापोटी त्याला गुंतागुंतीचे करून टाकतो. आयुष्य असं असतं, प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने होईल असे नाही. काही गोष्टी आपल्या विरोधातही होतात, परंतु ते सहन करायला आपल्याकडे तेवढे धैर्य आणि सहनशीलता हवी असते. कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात. ओढून ताणून त्या करणे म्हणजे आपल्यालाच आपण संकटात टाकणे होय. जेव्हा आपण हे समजू, तेव्हाच आपण शांतिमय जीवन जगू शकू. आणि या शांतीसाठी गरज आहे स्वतःमध्ये बदल करण्याची, दृष्टिकोन बदलण्याची. काही व्यक्तींना भांडणाशिवाय करमतच नाही. त्यांना वाटते आपण समोरच्यावर वाद घालून दबाव टाकला तर आपल्याप्रमाणे गोष्टी होतील, परंतु असं होत नसते. होतो तो वाद. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवायला शिका, स्वतःमध्ये अवश्य बदल करायला शिका.
तो आयुष्यामध्ये काहीही करू शकतो. मात्र जो स्वतःला बदलू शकत नाही पण समाज बदलावा असे त्याला वाटते, तो आयुष्यामध्ये काहीच मिळवू शकत नाही. ज्या मिळणाऱ्या गोष्टी त्याच्यापासून दूरही जातील. आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करावी. स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकतात. अनेक जण अवाढव्य अपेक्षा स्वतःत बाळगतात की समोरच्याने मला चांगले म्हटलेच पाहिजे. थोडा उपकार केला की उपकाराची भाषा बोलून समोरच्याला प्रत्येक गोष्टी ही केलीच पाहिजे असा दबाव टाकणे. मला कुठल्याच गोष्टीला नाही म्हटले नाही पाहिजे. प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक गोष्टीला हजरजबाबी पाहिजे असं काहीतरी विकृत लोक असतात. त्यांना ही अपेक्षा असते. परंतु स्वतः मी आहे तसाच योग्य आहे असे स्वतःला म्हणून घेतात. परंतु हे खरे जीवन नाही. खरे जीवन तर ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडूनच ठेवली जाते. इतरांना निस्वार्थपणे मदत केली जाते. कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासली जातात. निस्सीम प्रेम केलं जातं आणि ह्या काही खूप मोठ्या गोष्टी नाहीत. सरावाने हे सहज शक्य आहे. पण यासाठी गरज आहे ती स्वतःला बदलण्याची. जो काळानुसार आणि परिस्थितीनुसार राहतो तोच खरा राजा असतो. तो स्वतःचे जीवन अतिशय शांतपणे जगू शकतो आणि इतरांना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. आणि न जाणो कोणी दुखावला तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्याची माफी मागावी हेच खरे जीवन असते. कारण आजूबाजूच्या माणसांमुळे आपल्या अस्तित्व टिकून असते. हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात. त्यांची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. स्वतःला बदलणे एवढेही अवघड नाही. आपल्यामध्ये थोडेफार बदल करावे लागतात. बस दृष्टिकोन बदलावा लागतो. सर्व काही आपोआप साध्य होते. फक्त तशी मानसिकता ठेवावी लागते. हवे असेल तर तुम्ही स्वतःला नक्की बदलून घ्या आणि स्वतःची एक आदर्श इमेज तयार करा. तर मंडळी, हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. आणि तुम्ही चॅनलवर आलाच आहात, नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा. आणि मंडळी, बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे माझे नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.